मी गणेश केनी, राहणारा पनवेल तलोजा गावचा. मी कित्येक वर्ष गेले माथाडी कामगारमध्ये काम करत होतो. माथाडी कामगारमध्ये काम करत असताना माझ्या मणक्याला काही गॅप पडला होता. तर मी भरपूर डॉक्टरकडे गेलो. काही डॉक्टरांनी सांगितलं तुझी नस दबले, तर काहींनी सांगितलं तुझी गादी बाहेर सडकले. असे मी काही उपचार केले. काही ठिकाणी मी तिकडे मसा कर्जत भागामध्ये गेलो, तिकडे मी आपल्या त्या लेप लावला, तर परंतु काही फरक पडला नाही. असा मी भरपूर उपचार करता करता माझा जास्त त्रास होऊ लागला. त्याच्यानंतर गणेश सर, मला एक विचारायचं होतं, म्हणजे जो त्रास होता तुमचा कमरेच्या मणक्याचा, तो मागच्या बाजूने पाय दुखत होता तुमचा कमरेच्या, बरोबर? बॉल आहे ना, बॉल पासून खाली तलवापर्यंत माझा पाय असा दुखत होता. जेणेकरून म्हणजे त्या त्रासामुळे चालूही शकत नव्हते तुम्ही. मी 2 पावलं चाललो का मला असं वाटत रस्त्यातच बसावं. म्हणजे गेल्या 9 वर्षापासून तुम्हाला हा त्रास आहे. आणि तुमचं ऑपरेशन 1-2 दिवसापूर्वी झालेलं आहे, बरोबर? तर ऑपरेशन झाल्यानंतर किती वेळात तुम्ही चाललात? 2 तासात 2 तासात मला चालवलं. 2 तासात म्हणजे 9 वर्षाचा त्रास होता आणि विदिन 2 तासामध्ये ऑपरेशन नंतर वेदना मुक्त चाललात. म्हणजे जो त्रास होता तुमचा, तो त्रास सगळा त्या दिवशी गेला. आता तुम्ही आनंदी आहात? खूप आनंदी आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला म्हणजे आपल्या हॉस्पिटल बद्दल कशी माहिती मिळाली होती सर? आमच्या गावातले पहिला 2-3 पेशंट आले होते, म्हणजे जास्त पण आले होते. आणि त्याच्यानंतर माजी नगरसेवक हरीश मनोहर केनी हे स्वतः माझे भाऊ, ते पण इथे पेशंट आले होते. त्यांचा उपचार चांगला झाल्यामुळं मी ऑपरेशनसाठी पनवेलला गेलो होतो. मी स्वतः MRI काढला पनवेलला मी ते माझे भावासारखे, तर मी पनवेलला जाणार होतो माझ्या सर्व नातेवाईकांना घेऊन का आपण ऑपरेशन करू. त्यांनी मला रात्री फोन केला का तू पनवेलला जाऊ नको, मी तुला पुण्याला घेऊन जाईल. आणि ते मला पुण्याला घेऊन आले आणि स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी माझा ऑपरेशन करून घेतला. बरोबर. केनी सर आले होते त्या दिवशी तुम्हाला घेऊन, तुमचे भाऊ. ते आता सगळी कामं करतात, ते तर एकदम ओकेच आहेत. म्हणजे त्या दिवशी ते स्वतः घेऊन आले त्यांना इथे. आम्ही तर ओळखले सुद्धा नाही की पेशंट ते वाटतच नव्हते, बरोबर ना? आणि त्रास त्यांचा सगळा गेलेला आहे. त्यांना पाहून तुम्ही इथे आला, तर तुम्हाला म्हणजे रिझल्ट कसा मिळाला सर? 100% कारण का सरांनी, आपल्या डॉक्टर अंकुश गुप्ते सरांनी 100% गॅरंटी दिली होती तुम्हाला ऑपरेशनची, बरोबर? तर त्या गॅरंटीनुसार तुम्हाला रिझल्ट मिळाला. 100% रिझल्ट मिळाला. 9 वर्षाचा त्रास तुमचा लगेच संपला त्याच दिवशी. 2 तासानंतरच मी चाललो, तेव्हाच मला समजला का माझ्या पायात कल येत नाही. गणेश सर, तुम्ही आतापर्यंत किती किलोमीटर चालला असाल साधारण? आतापर्यंत मी अंदाजे तरी मी आतापर्यंत 20 किलोमीटर चालला असेल. म्हणजे ज्यांना 5 मिनिटं सुद्धा ते चालू शकत नव्हते काही अंतर, म्हणजे कुठलं म्हणजे असं वाटत होतं की थोडंसं चाललं की पटकन बसावं, एवढा त्रास होता. पण ऑपरेशन नंतर 2च दिवस झालेत ऑपरेशनला, आणि ऑपरेशन नंतर ते जवळजवळ 20 किलोमीटर चालले असं सांगताय, बरोबर? तर मला एकच सांगायचंय की आपल्या हॉस्पिटल, म्हणजे जे आपलं विनायक हॉस्पिटल आहे, हे मणक्यासाठी प्रसिद्ध हॉस्पिटल आहे, जे ते फक्त मणक्याचेच पेशंट पाहिले जातात. मी वारंवार हेच सांगते की पेशंटच्या मनामध्ये अजूनही खूप गैरसमज आहेत, बरोबर? खूप गैरसमज आहेत. तर ते गैरसमज, आमचं एक मिशन आहे, महाराष्ट्र मिशन, की त्यांच्या मनातले पेशंटचे जे असे मणक्याचे जे पेशंट आहेत, जे आजारांनी त्रस्त झालेले आहेत, तर त्यांना एक निरोप की जो आमचं महाराष्ट्र मिशन असं आहे की प्रत्येक पेशंट तळाला, कानाकोपऱ्यातला, की तो व्यवस्थित म्हणजे झाला पाहिजे, त्यांनी वेदनामुक्त जीवन जगलं पाहिजे, आनंदी जीवन जगलं पाहिजे. हा आमचा हॉस्पिटलचा उद्देश आहे. तर तुम्ही आनंदी आहात सर? मला एकदा चालून दाखवा सर, तुम्ही कसं चालताय बघूया. तर गणेश सर, तुम्ही मला वाटतं त्याच दिवशी पायऱ्या पण उतरून खाली गेलेला आहात. म्हणजे पायऱ्या उतरताना पण तुम्हाला काही त्रास झालेला नाही? आता पण मी जातो ना तिकडे टेलिव्ही लावण्यासाठी जातो ना, तेव्हा पायऱ्या चढूनच जातो. म्हणजे काही त्रास नाही. आनंदी आहात सर? खूप आनंदी. तुमच्या घरातले सगळे आनंदी आहेत? माझी 2 मुलं आनंदी आहेत का पप्पा आपला बरा झाला. वा वा वा. मुलांना किती आनंद, म्हणजे की पप्पांचं एवढं 9 वर्षाचं दुखणं त्यांनी सगळं डोळ्यांनी पाहिलं. ज्यावेळेस रात्री येणार होतो त्यावेळेस 2 मुलं माझी रडत होते. अरे वा. मी एकदा विनायक हॉस्पिटल आणि त्यांचे स्टॉफचे खूप खूप आभार आहे की मला त्यांनी पुनर्जन्म दिला. वा.